प्रशांत सदामते, स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख सांगली। महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे आणि प्रत्यक्ष 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि याचं पहिल्या टप्प्यातील मतदान हे 5 फेब्रुवारीला होणार आहे। परंतु महाराष्ट्रातील बहुजन समाजाची असणारी कुलस्वामिनी व धार्मिक श्रद्धेचं स्थान असणारी लगतच्या कर्नाटक राज्यातील चिंचली येथील मायक्का देवीची यात्रा देखील 5 फेब्रुवारीलाच भरते। त्यामुळं लाखो मतदार सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र असेल आणि इतर राज्यातून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी मायक्का देवीच्या यात्रेमध्ये 5 फेब्रुवारी रोजी सहभागी होत आहेत। त्यामुळं इथं पहिल्या टप्प्यातलं जे होणारं मतदान आहे त्या मतदानावरती मोठा परिणाम होणार आहे। अगोदरच कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होताना आपण बघत आहोत। मी सावळज जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी करतोय। माझ्या सावळज जिल्हा परिषद गटामध्ये 11 गावं आहेत आणि या 11 गावातील किमान 4 ते 5 हजार भाविक मतदार हे मायक्का देवीच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत। अशीच माझ्या गटाबरोबर सर्वच गटामध्ये आणि पंचायत समितीच्या गणामध्ये ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने याची गांभीर्यानं दखल घ्यावी। नसेल तर त्या ठिकाणी जे काही भाविक चिंचलीच्या मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त सहभागी होणार आहेत त्या ठिकाणी बूथ लावून त्यांचं त्या ठिकाणी मतदान घेण्यात यावं अशी मागणी या निमित्ताने मी करतोय। अन्यथा आम्हाला योग्य त्या न्यायालयात या ठिकाणी दाद मागावी लागेल। जे गेलेले भाविक आहेत ते त्यांचा जो परतीचा प्रवास आहे हा 7 तारखेला होतो। मूळ त्यांच्या गावी ते परततात। त्यामुळं मतदानाची तारीख जी आहे 5 तारखेच्या ऐवजी 7 तारखेनंतर कोणत्याही दिवशी ते मतदान घेण्यात यावं, जेणेकरून जे गेलेले लाखो भाविक आहेत, मतदार आहेत, हे त्या मतदानापासून वंचित राहणार नाहीत। धन्यवाद।